महाबळेश्वरला आजच रायगड केला आणि रायगडचा प्रवास पूर्ण करून आता आम्ही आलेलो आहोत महाबळेश्वरला आणि तिथे आम्ही रूम घेतलेले आहेत आणि स्वतः इथे आम्ही कॉफी बनवून घेतलेले आहे आणि सरांनी आमच्यासाठी कॉफी बनवली 3,300 आणि तिकीट काय म्हणता कसं राहिला प्रवास कसा झाला तुमचा? खूप छान मजा आली. मजा आली ना. मग आता कॉफीची मजा घेऊ लगेच मार्केटमध्ये जाऊ. सो गाईस जो बाटला वगैरे आम्ही घेऊन आलो मस्त इकडे दूध वगैरे सर्व गोष्टी व्यवस्थित घेऊन आलो आहेत आणि आजपासून 2 दिवस महाबळेश्वर मध्ये आहेत म्हणजे राडा 100%. आता या ठिकाणी कॉफी रेडी झालेली आहे आणि काही सरांनी कॉफी भरली घेतलेली आहे. असेच भावने राडा करून घेतलाय. सो हे काही तिथे राडा होणार आहे आणि काही तिथे मोस्ट बघा कारण की आमचा ओ माय गॉड तर मंडळी महाबळेश्वरमध्ये रात्रीच्या भोजनाची आता आम्ही या ठिकाणी तयारी करत आहोत. आमचे सर्व आता जण याच्या ग्रुपचे सर्व मेंबर्स कुक बनलेले आहे. हा आम्ही बाटला धरून आणलेला आहे आणि इकडे अनिकेत सर कापतात. कल्वेश भाऊ नियोजन ओके होणार ना आपलं एकदम कडक. ओके लाईट गेली तरी आपला जनरेटर आहे. नको किती आलं नाही नाही काप झालं नाहीत. आता आमचं या ठिकाणी जेवण होतोय संध्याकाळचा. दांडा मारला घेतला अनरोक्स मामलेने नॉर्मल का अनिकेत भात रेडी झाला का लगेच आम्ही आता आमची डाळ रेडी करणार आणि पापड वगैरे सर्व नियोजन एकदम परफेक्ट आहे. सो आता जेवणार मस्त वेगळी आणि थोडं मार्केट फिरणार आराम करणार आणि महाबळेश्वरचे जे पॉईंट आहेत म्हणजे आपलं प्राचीनकाली शिव मंदिर गरा लेक हॉर्स रायडिंग कुठल्या याच्यात पाहुणे कुठल्या याच्यात पाहुणा 10 वर्ष मागे होतं पात्र सांगेल बरोबर किती पुढे ट्रेन ठाण्याला देतो का रे ट्रेननी बोल ना तू बोल नाही व्हिडिओ नाही बनवा ना तू बोल. रवीने काय करतं जीपे नवीनच बोललेला तर जीपेला हाय टाकतात ना तसं याला पैसे 100-200 याला वाटत पैसे आले काही मेसेज टाका ना 100 रुपये याला वाटलं आले पैसे. त्याला विचार तो लास्टला आपला काय होतं गाईड बकासूर आपला गाईड आहे गाईड हे मी म्हणतो फारशी ना पाण्याची बाटली का नाही कोणीतरी ती पिऊन झाली का तो तेल त्याच्यामध्ये बरा उरलेला तेल आहे ना तो कप तिथं वरचा कप याला कोथिंबीर कापता येईल लग्न करायला बघा तुम्ही बघा गाईज बघा. तर मंडळी महाबळेश्वरमध्ये आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी जेवण बनवलेलं आहे. आज सोमवार आहे बापा गरम आहे एकदम आणि फुल थंडी आहे. थोडं थंडीमध्ये आहे गरम गरम जेवण आणि आता सर्वजण या ठिकाणी जेवणाचा आनंद घेत आहे. खूप छान जेवण बनवलं आहे सर्वजणांनी मिळून बनवलेलं आहे. आता आम्ही पण जेवतो. तुम्ही जेवलात का? गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही या ठिकाणी कॉफी बनवायला मी घेतलेली आहे. बाकीचे मुलं अजून आंघोळ करतात
आता मस्त की कॉफी बनवू, त्यानंतर आम्ही मॅगी बनवू आणि नंतर आम्ही आपला महाबळेश्वर एक्सप्लोर करायला निघणार आहोत. तर आता कंटिन्यू करा आजचा दिवस दुसरा महाबळेश्वर. नमस्कार मंडळी, वेट झालेला आहे चहा. आता चला आता आम्ही चहा पिऊन घेतोय. गॅस बंद करतो. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन आम्ही रूम चेकआउट करून आता ओल्ड महाबळेश्वर फिरायला चाललो आहे. त्यामध्ये प्रथमतः आम्ही जाणार आहोत शिवकालीन प्राचीन मंदिर आहे त्या ठिकाणी जाणार आहोत आणि अजून 2-3 पॉईंट आहेत ते सर्व करणार आहेत. तर आता पहिले तर आम्ही ओल्ड महाबळेश्वरमध्ये एंट्री करतो आहे आणि त्यानंतर आम्ही पुन्हा मॅप्रो वगैरे जे वेन आले ते करणार आहोत. आणि आजची वस्तीत आमचं प्लॅन दुसरीकडे आहे, बघू अजून ठरलेलं नाही आहे. पण आज वस्ती आहे पण ती आता कुठे होणार ते आता डिस्कस करू, मग तुम्हाला कळेलच का कुठे वस्ती आहे ती. पण आजचा संपूर्ण महाबळेश्वर असणार आहे, तर कंटिन्यू करा ब्लॉगला. आणि आता आम्ही चहा वगैरे करून निघालेलो आहोत, कॉफी ते कुठे रस्त्यामध्ये करणार आहोत. बघू चला कसं काय, कंटिन्यू करा. गुड मॉर्निंग गाईज, शुभ सकाळ. आता आम्ही आलेलो आहोत शिवकालीन प्राचीन मंदिर या ठिकाणी ओल्ड महाबळेश्वरमध्ये. आणि सर्वांनी आता सर्व रेडी वगैरे झालेत एकदम पद्धतशीर. आणि आता आम्ही निघालो आहोत दर्शनासाठी. आता आम्ही निघतो दर्शनासाठी, तर चला तर आतमध्ये एंट्री करूया. ते काय आता पोहोचलेलो आहोत आम्ही इथे महाबळेश्वर मंदिर. महाबळेश्वराचं मंदिर आहे आणि ह्या नावामुळेच या ठिकाणी या प्लेसला महाबळेश्वर असं नाव पडलेलं आहे. सकाळची शुभ सुरुवात महादेवांच्या दर्शनानंतर होते. या ठिकाणी चप्पल ठेवायला पण व्यवस्थित स्टँड वगैरे केलेले आहेत. चला आता आतमध्ये जाऊयात. तर नमस्कार मंडळी, प्राचीन काली शिव मंदिरानंतर आता आम्ही आलो होतो श्री पंचगंगा मंदिर. या ठिकाणी 5 नद्यांचा पाणी एकत्र मिळायला बघायला मिळतो आपल्याला. चला आतमध्ये मोबाईल फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे मला काढायला मिळणार नाही, तरी बघूयात. आतमधील वातावरण पण खूप सुंदर आहे या ठिकाणी, तुम्ही पाहू शकता. गायत्री, सावित्री, कोयना आणि वेण्णा अशा 5 नद्यांचा या ठिकाणी पाणी येतोय आणि हा पाणी या साईडून निघतोय. तर मंडळी आता प्रवास करत असताना आम्ही या ठिकाणी नाश्ता करण्याचा बेत केलेला आहे. इथं आमच्या रोडच्या साईडला गाड्या लावलेल्या आहेत आणि इथं मॅगी करायला घेतलेली आहे आम्ही. तुला राखून आला फोटो नाही काढला ना म्हणून ना मॅगी दाखव. फोटो बघ तुला किती काढला. आता या ठिकाणी मॅगी करून आम्ही नाश्ता करून घेतो. आणि साईडला साईडला संधी राव म्हणजे आवा लागेल त्याला वाली मॅगी खाने के लिए आ जाओ. देख रहा मोबाइल
पिंट्या ते बंद कर. तर गाईज आता आमची मॅगी या ठिकाणी रेडी झालेली आहे. चला हे पटापट मॅगी घ्यायला सुरुवात करा. टाइम नाही आपल्याकडे आता. अजून आम्हाला आता मॅप्रो वगैरे बरंच ठिकाणी जायचं. मग काय करायचं तुला त्या पण नव्हत्या. तर गाईज पाऊस सुरू झाल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आमचे रेनकोट वेअर केलेले आहे. सगळे पॉवर रेंजर्स या ठिकाणी निघालेले आहेत. ओ माय गॉड सो हे गाईज लेट्स गो लेट्स गो. बाकी मेंबर्स कुठे बाकी मेंबर्स कुठे आहेत. सो गाईज आमचे बाकी मेंबर्स अजून आलेले नाही आहेत. काय बघतो कुठे आहेत ते सर्वजण. बाकी कुठे आहेत ते येत नाही का जायचं. बाकी हा त्यांना येऊ करा हो. पण आम्ही थांबणार नाही कारण की पाऊस असो का वादळ वारा असो आम्ही फिरणार म्हणजे फिरणार. इकडे बघा इथला क्लायमेट सीन बघा टॉपचा विषय आहे इथे. काय सीन बघा सीन टॉपचे. मला भारी वाटतो. सांग मला वाटत नाही का गार ऑटो गरम होतोय तुला. गार तू गार ऑटो मध्ये घातलंय घातलंय काय तलवार में तलवार सलवार सलवार गाईज आता आम्ही आलेलो आहोत एलिफंट हेड पॉइंटला. आणि इथे बघा डेंजर काम आहे इकडे. ब्लॉकला पडेल ना आपल्या नको ब्लॉगला फॅमिली सपोर्ट कळलं का तुम्हाला फॅमिली आई वडिलांची तर नमस्कार मंडळी. आता आलेलो आहोत मॅप्रो गार्डनमध्ये. ही मॅप्रो गार्डनची एंट्री आहे. पाऊस चालू आहे. मॅप्रो वेलकम टू मॅप्रो गाईड्स. चॉकलेट घ्यायचे. हे गाईज आता आम्ही आलो आता महाबळेश्वरला मॅप्रो गार्डनला. आता आम्ही ट्राय करणार जेली फंड. प्रत्येक गोष्ट गाईच ट्राय करायची आता.
बिस्किट बघू आहे काय करू. बिस्किट तर कामाला आहे. हा बिस्किट घ्यायला लागेल एक. जायचंय या आधी पण गाईज मी घरी नेलेली. गाईज वॉशरूममध्ये आलेलो मॅप्रोच्या वॉशरूममध्ये. इथे बघा काय आलेलं आहे, थोडा नजदीक से निशाणा चुके नाही. हे काय गाईज काय समजत नाही. तुला समजलं काय, तुला समजलं. गाईज मॅप्रो खूप छान आहे, बघू शकता. अरे इकडे ना पाऊस असल्यामुळे पूर्ण वाटलं काय चाललंय. आता खाल्लाय हा मासा, खाऊन टाकलाय. याने फुकटचं चॉकलेट एवढं खाल्लं त्याची दाढ दुखायला लागली. दाढ दुखायला लागली आणि दहा टोकं लागले एवढं घालत ना. गेला एकदम पद्धतशीर थांबा मला तू नको लावतो माय लावतो प्रॉपर लावतो. जायचं आता आम्ही इथं व्हॅनलेकला आलेलो आणि हॉर्स रायडिंग आलेलो, पण पावसामध्ये काही करता नाही आलं. त्यामुळे हा पॉईंट आम्ही स्किप करतोय आणि नेक्स्ट पॉईंटला जातोय आम्ही. ओ तर गाईज गुड इव्हनिंग. आणि इव्हनिंग आता मॅगी इकडे महेश संचालक भावना काय म्हणतो. मस्त आले हा आपण बोलतो वरती काय चालू गे रे. जेवण चालू आहे गाईज याच्या ग्रुपचा. जेवायला या. दावत बसली याच्या ग्रुपची. तर मंडळी नमस्कार. आता आम्ही आमचा प्रवास पूर्ण करून खोपोलीमध्ये आलो आहोत. कारण की पाऊस जास्त असल्यामुळे आम्ही 8 दिवस कंटिन्यू नाही करू शकलो. सो आता आम्ही डिसिजन घेतला, तिकडे डिसिजन घेतला की घरी जाऊयात. कारण की पाऊसचं प्रमाण खूप जास्त आहे, नीट फिरायला भेटत नाही, वेनालेक नाही फिरायला भेटला, हॉर्स रायडिंग भेटली. सो म्हणजे नको आजची वस्ती. तर आता आम्ही घरी जायचा डिसिजन घेतला. तर पूर्ण प्रवास कंप्लीट करून म्हणजे 90% प्रवास कंप्लीट करून आता आम्ही आमच्या एरियामध्ये खोपोलीमध्ये आलो आहे. आणि इथं मालवणला आम्ही जेवायला बसलेलो आहेत. व्हेज आम्ही व्हेज घेतलेलं आहे आणि इकडे आमची आवडची पार्टी आहे. तर आता जेवण करून घेतो आणि महाबळेश्वर ब्लॉग पण एंड करतो. आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि वेज ब्लॉगला असंच सपोर्ट करता. धन्यवाद.